तीर्थयात्रा वगैरे तुमच्या वाट्याला जे करणार ते तुम्ही प्रामाणिकपणे करा, त्याच्यामध्ये देव पण असतो. आपलं कर्म चांगलं ठेवणे हे सुंदर फूल आहे, सुंदर फूल आहे. आपलं कर्म चांगलं करण्यात देवाला होत असतो. तेव्हा सर्वांनी आपल्या जीवनामध्ये वडिलांच्या निमित्ताने करत राहा, ते वाया जाणार नाही. वडिलांचं कर्म करण्यामध्ये देव समोर माझं त्याने काम केलं. जनतेचं जरी काम केलं तर भगवान समोर माझंच काम केलं. गायची सेवा केली तरी भगवान समोर माझंच काम केलं. आणि तिचे कर्म केलं ते कधी फुकट जात नसतं. भगवंताच्या निमित्ताने, संतांच्या निमित्ताने, बाबाच्या निमित्ताने, जनतेच्या निमित्ताने, गोमातेच्या निमित्ताने केलेलं कधीच फुकट जात नसतं. आणि भगवान देखील कोणाचं फुकट घेत नसतो. आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत असतो. तसा हा भगवान आहे. आई वडील तिथले देव असतो. पहिला नंबर जगामध्ये आई वडिलांचाच आहे. पहिलं नाव त्यांचं, बाकी इतरांचं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे कोण होतो? वेद. वेद हा सर्वांना मान्य आहे. वेदामुळे सगळं झालं. जेवढे शब्द लावले, जेवढे आहे हे ग्रंथ हे सगळं वेदापासून झालेलं आहे. अर्थात वेद म्हणजे भगवान आहे. पण भगवंताने वेदाला समोर केलं, हे प्रमाण झालं. वेद काय काय नको, वेदापेक्षा जगात कोण श्रेष्ठ आहे? ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानसागरामध्ये वेद आहे. तर वेदाला सर्व संतांनी मान्य केले. वेद मागे मागे त्याची मागणी झाली. संतांनी वेदाला मान्यता दिली, सर्वांनी वेदाला मान्यता दिली आहे. तेव्हा वेदामध्ये प्रथम नाम आई वडिलांचं नाव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आतिथ्य देवो, हे तुमचे यांची जाणून सेवा करा. यांची जर सेवा केली तर त्याचं सर्व मला प्राप्त होत असतं. त्यातून उमेद देखील आनंदित होत असतो. स्वामी का भक्ती पितृवचन सेवा करती, हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही. किती ठळक अनुभव आहे, सोन्यासारखा. या भगवाची किंमतच होणार अनोख ही वाणी आहे. आणि म्हणून सर्वांनी जीवनामध्ये जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत माणसाने त्यांची सेवा करावी. तर पहिलं नाम त्यांना देण्यात आलं. पहिलं नाव तसं आईचे होतं, नंतर वडिलांचे होतं. पण दोन्ही घटक एकच होत, एकच आहे. यांच्याकडे आपण आज जगात असं काढून आई वडिलांची सेवा जिवंतपणे कराच करा. पण ते जरी गेले तरी देखील पुण्यतिथीच्या लोकांना त्यांची सेवा करत राहा. दरवर्षी तसं तर कीर्तनच करा, नाही जमलं तर प्रवचन तरी करा, नाही प्रवचन जमलं तर भजन करा, नाही भजन जमलं तर नाम जप करा, नाही नाम जपलं तर आपल्या घरी राहून नैवेद्य दाखवा. नैवेद्य तर दाखवाच लागतो. पण एवढं काही अवघड दरवर्षी ज्या ठिकाणी आईवडिलांचं सांभाळलं जातं तिथं पितृदोष लागत नसतो. कारण आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात त्याला कारण पितृदोष आहे. काही वेळेला सगळे सुटतात आणि एखाद्याला पितृदोष लागतो. मोठं घोटाळाच. बाकीचे टेन्शन बाद राहतात, पण एखाद्याच त्या कर्मास म्हणून पितृदोष लागू नये करता आई वडिलांची सेवा सर्व पुत्रांनी करावी. सर्वच ती कामी पडते. अडचण जातात, मनासारखं होतं. कारण आई वडील हे महत्वाचे घटक आहेत. म्हणून त्यांना जिवंतपणे चांगलं सांभाळा. काही जिवंतपणे अजिबात करत नाही आणि मेल्यानंतर मग भक्ती करतात, त्यांची नाव काय घेतात, जगात काय दाखवतात. त्याच्यापेक्षा जिवंतपणे जेवढं गेलं ते प्रसन्न होते. तुमच्याकडे तुम्हाला आशीर्वाद देण्याची
त्यांची शक्ती आहे, ताकद आहे, देवाने तो अधिकार त्यांच्याकडे दिलेला आहे. आणि म्हणून दरवर्षी आता सध्या चालूच आहे की त्यांना जी व्यक्ती गेली ती व्यक्ती नसण्याची शक्ती म्हटलं तरी चालेल. त्यांचं आचरण चांगलं होतं असं त्यांनी घेतलं. चांगले गायक होते, चांगले वक्ते होते आणि सर्व मान्य. म्हणून ही परंपरा आपण जिवंत ठेवावी आणि दर्शन त्यांच्या निमित्ताने नाही फार केलं तर थोडं तरी काहीतरी कार्यक्रम करत चला. भजन जरी केलं तर फार झालं, थोडंफार आंदोलन करा. हे केलेलं कधी वाद राहत नसतं आणि त्या घरामध्ये मित्रदोष कधीच राहत नसतो असा भाग आहे. आणि म्हणून आगार प्राणिशा झाला झाला थोडं थोडे आला केला 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 गेला 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 बापूला व्यक्त गेला असे माणसं बरेच आहेत. आणि ही जी व्यक्ती आहे चांगल्या प्रकारचा आचरण ठेवून आणि त्यांच्याबद्दल सर्वांना खंत देखील वाटली की अशी व्यक्ती म्हणजे नुकसान आहे, परिसराचं नुकसान आहे. जे जायचे ते जातच नाही, जाऊन गेल्याशिवाय राहत नाही. कारण चांगली माणसाची आपल्याला फार गरज आहे. चांगली माणसं आहेत ते चांगले विचार होतात आणि चांगल्या विचाराने माणसं घडतात. नंतरची पिढी चांगली तयार होते म्हणून चांगल्या माणसाची गरज आहे. इथं संख्येला महत्व नाही, महत्व इथं गुणाला महत्व. गुण किती आहे संख्येत फार झाले पण त्यांच्या गुण किती, गुणाला किंमत गुणाला आणि गुणाचा सत्कार असतो आणि अवगुणाचा हित असतो. जीवनामध्ये अवगुण नसावे, जीवनामध्ये सद्गुण असावे. सद्गुण असतील तर त्याचा देव देखील नव्हते घेतो. सर्व जग त्या व्यक्तीची शक्तीची प्रयोग राहतो. म्हणून असे जे भगवान गेले सर्वांना त्यांच्याबद्दल खंत वाटली, सर्वांनी त्यांच्याबद्दल कळकळ व्यक्त केली. अशी महान व्यक्ती तर तिचा आशीर्वाद आपणा सर्वांना प्राप्त व्हावा याकरता भगवंताकडे प्रार्थना करा की ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी भरपूर केलं, स्वतःसाठी कमी केलं, भरपूर केलं, अशा व्यक्तीला चांगल्या स्थानी जागा मिळावी, उच्च स्थानी जागा मिळावी. मी देखील भगवंताकडे प्रार्थना करत आहे की अशा व्यक्तीला आपण चांगल्या स्थानी प्राप्त करून द्यावं. असे मी माझ्यातर्फे सर्व महाराज संस्थेच्या वतीने मी माझे श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विनवतो. हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम, भगवान की